मजरेवाडी सोलापूर येथील पंचप्पा अर्जुन काळे वय 48 व त्यांच्या पत्नी अंबुबाई पंचप्पा काळे वय 40 यांनी मणप्पुरम फायनान्स एसटी स्टँड शाखा येथे आपले सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते, परंतु सोने सोडवण्यास गेल्यावर कंपनीने बोगस सही करून रक्कम वाढवल्याचा आरोप केला आहे। याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले। दिनांक 12 जुलै 2022 रोजी पंचप्पा काळे यांनी 752.600 ग्रॅम सोने गहाण ठेवून 4,80,000 रुपये कर्ज घेतले। त्याचप्रमाणे 9 जुलै 2022 रोजी अंबुबाई यांनी 366.500 ग्रॅम सोने गहाण ठेवून 2,36,774 रुपये कर्ज घेतले। दोन्ही रक्कम त्यांच्या सिद्धेश्वर सहकारी बँक होडगी रोड खात्यात जमा झाली होती। सोने सोडवण्यास गेल्यावर कंपनीने पंचप्पा यांच्या खात्यावर 26,980 रुपये आणि अंबुबाई यांच्या खात्यावर 12,873 रुपये देय असल्याचे सांगितले। आम्ही एवढी रक्कम उचललेली नाही, बोगस सही, फोटो, OTP किंवा खाते डिटेल्स दाखवा असे विचारल्यावर कंपनीने कोणतेही पुरावे दिले नाहीत, असे काळे दाम्पत्याने सांगितले। याबाबत पोलीस आयुक्तांकडे देखील तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे। बँकेत 10 वर्षापासून सोनं ठेवतो मी, त्यांना बँकेत मी टार्गेटसाठी सोनं देत असतो। 10 वर्षापासून चालू आहे, म्हणजे टोटली 500 ते 600 पावती आहेत त्यांना त्यांच्याकडे ठेवलेले। मी आता 113 तोळे माझा स्टँड जॅकेट माझ्या नावे 76.500 आहे, माझ्या बायकोच्या नावे 36 तोळे आणि वर काय तर थोडं आहे। तर माझ्या बायकोच्या माझ्या नावाने मी स्टँडला सोनं ठेवलं। तर आम्ही टार्गेटला दिल्यामुळं मी पैसे काढत नसतो, लागेल तेवढंच आम्ही पैसे उचलतो। तर माझ्या नावे मी 4,80,000 उचललो, ऑनलाईन उचललो। ऑनलाईन उचलून माझ्या खात्याला पडले ते सिद्धेश्वर सहकारी बँकेत ऑनलाईन उचलून माझ्या खात्याला ट्रान्सफर झाले ते। तर माझ्या बायकोच्या नावाने 2,36,000 ते ऑनलाईन पडले खात्याला। मी त्यांना वारंवार विनंती करतो, माझ्या खात्याला किती पैसे पडले दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे। ऑनलाईन दाखवा नाहीतर कॅश घेतले दाखवा, कुठले बी दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे, माझं सोनं मला द्या। तर त्यांनी काय केले ते, तर डुप्लिकेट सही मारून त्यांनी परस्पर माझ्या नावे पैसे उचलले ते। मला खोट्या गुन्ह्यात मी सोनं स्टँडच्या शाखेत, तर हे लक्ष्मी मार्केटच्या बँकेत खोट्या गुन्ह्यात मला अडकून मला 10 महिने मी जेल भोगलो। तर कसं अडकवले, तर मी त्या बँकेमध्ये माझं खातच नाही आणि मी त्या बँकेत सोनं ठेवलं नाही, फक्त रोख पैसे दिले म्हणून मला 35 लाख रुपये रोख दिले म्हणून मी 10 महिने जेल भोगलो। काही नसताना मी त्या बँकेत सोनं ठेवलं नाही ना, माझ्या त्या बँकेतून मला 1 रुपया कॅश झाले, फक्त रोख पैसे तोंडी मॅडम ते जे बस्ट मॅडम आहे वैशाली हुंडेकरी, त्यांनी माझं नाव घेतल्यामुळे फक्त पोलिसापुढं आणि आमच्या नावाने कंप्लेंट नाही, आमच्या ज्या वैशाली हुंडेकरच्या नावाने कंप्लेंट आहे, ते बँकेने वैशाली हुंडेकरच्या नावाने केली आणि फक्त जबाबमध्ये आमचं नाव गेले। जबाबमध्ये स्वतः लिहिलेलं आहे मॅडम, माझं मी स्वतः केलेलं आहे, कोणाचा जबाबदार नाही म्हणून स्वतः लिहिलेलं आहे, तरी पण नाव घेतल्यावर मी 10 महिने जेल भोगलेलं आहे। ते विसरून माझं सोनं मला द्यावे नाही। 76 तोळे मी माझ्या बायकोच्या 113 तोळे मला ऑनलाईन दाखवा नाहीतर कॅश दाखवा, कसे दाखवू, मी पैसे भरायला तयार आहे। त्यांनी कुठं दाखवायला तयार नाही काय की, आणि कॉम्प्युटरला काय एंट्री नाही की। तर ते साहेबांनी कमिशनर साहेबांनी त्याला विचारले की तुम्ही दाखवा की एंट्री काय आहे ती, म्हटल्यावर त्यांनी म्हणले कॉम्प्युटरला काही एंट्री नाही ती म्हणले। स्वतः खंडागळ साहेब इथले एफसी पोलीस स्टेशनचे स्वतः म्हणले, तर कॉम्प्युटरला काही नाही पण काही नाही तर आमचं सोनं आम्हाला द्या। तर आज आम्ही 3 वर्षापासून फिरायला, मी, माझे बायको, आमचे काका, माझे भाऊ, तर त्यांनी ते द्यायला तयार नाही ते। आणि मी माझे सोनं माझं नाही, मी लोकांकडून मी घालून ठेवलेलं आहे, मी सावकार आहे, मी माझ्या लायसनसाठी सावकार आहे, मी लोकांकडून सोनं ठेवून घेतलेलं। आज मी लोकांना म्हणजे लोक मला त्रास द्यायला ते भरपूर, मला त्यांना परत सोनं द्यायचं आहे। मला माझं कमिशनर साहेबाला एकच विनंती आहे, त्यांनी योग्य ते चौकशी करावं, माझ्या ऑनलाईन आलेले पैसे दाखवा आणि कॅश दाखवा, कसं बी दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे, माझं सोनं मला मिळावं। मी नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती आहे माझं आयुक्त साहेबाला, तेवढं मला सहकार्य करावं। किती सोनं आहे टोटल? माझं टोटल माझ्या बायकोकडून 113 तोळे सोनं आहे। 113 त्यांनी 2 लाख रुपये ना साधारण 1.5 लाख रुपये ना थोडा किती होता हिशोबाने? 2 कोटीच्या घरात जात साहेब। एवढं सोनं कसं काढलं तुमच्याकडे? ते मी सावकार लोकांचं ठेवून घेतो सोनं,
कसले सावकार सोन्याचे सावकार आहे? हा मी सोनं घाण ठेवून घ्या. लोकांना बही देत असतो. आता सरासरी कसं काय आहे काय देतो? माझं 2% असते, 2% 1% माझं असतं. जे बँक असतं, जे फायनान्स कंपनी देते त्या हिसाबाने मी सोनं देतो, लोकांकडून घेतो मी. फायनान्स कंपनी देते तेवढ्या टक्क्याने ना? हा 1% फायनान्स कंपनी नाही काय देते. 2% 3% देते ते फायनान्स तुम्ही कंपनी. त्यांच्यापेक्षा कमी देता. मी 2% देतो, 2%. सोनार मी 3% देत आहे. मी 2% देते, मग माझ्या कस्टमर भरपूर असल्यामुळे मी लोकांचं सोनं घेऊन घेते. आता कसं आहे सर Subscribe now and press the bell icon. Never miss a